नमस्कार. मराठी सिक्रेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुमित आणि रोहन दोघे मित्र असतात. ते एकदा वाळवंटात चालत असतात. दोघे बोलत असतात आणि बोलता बोलता अचानक त्या दोघांचे भांडण होते. भांडण एवढे वाढते की रोहन सुमितला एक थोबाडीत मारतो. सुमित गालावर हात लावून तसाच उभा राहतो. रोहन त्याच्याकडे पाहतच असतो. त्यानंतर सुमित खाली बसतो आणि वाळूत लिहितो की आज माझ्या प्राणप्रिय मित्राने माझ्या थोबाडीत मारली आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. त्यानंतर ते दोघे पुढे जातात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसते. ते दोघे पण कपडे काढून त्या तलावामध्ये स्नान करू लागतात. अचानक सुमितचा पाय घसरतो आणि तो तलावात पडायला लागतो. तिथे दलदलीचे ठिकाण असते, त्यामुळे तो खाली बुडायला लागतो. तो ओरडू लागतो, मला वाचवा म्हणून. रोहन लगेच पळत जातो आणि सुमितला वाचवतो. त्यानंतर तो अंग पुसून एका दगडावर लिहितो, आज माझ्या प्राणप्रिय मित्राने माझे प्राण वाचवले. मी त्याचे हे उपकार कधीच विसरत नसतो. रोहन सुमितला म्हणाला की हे काय सुमित, मगाशी मी थोबाडीत मारली तर तू वाळूमध्ये लिहिलं आणि आता जे मी तुला वाचवलं ते दगडावर लिहित आहेस, असं का? सुमित हसला आणि म्हणाला, हे बघ, कोणी आपलं मन दुखवले असेल, आपल्या मनाला ठेच पोहोचवली असेल तर ती वाळूत लिहावी. कारण काही वेळानंतर ती वाळू विस्कळीत होऊन जाते आणि त्याप्रमाणे आपल्या भावना पण काही काळांनी वेगवेगळ्या होऊ शकतात. आपण तोच राग मनात ठेवू शकत नाही, परंतु उपकार हे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहते. त्यामुळे उपकार कधीच एकमेकांचे विसरायचे नाही. त्याप्रमाणे दगडावर लिहिलेलं कधीच मिटणार नाही. त्याप्रमाणे तू केलेले उपकार पण मी कधीच विसरणार नाही. त्याप्रमाणे सुमित आणि रोहन आता एकमेकांचे अजूनच घट्ट मित्र झाले आणि दोघे पण आनंदाने पुढच्या प्रवासाला निघाले. धन्यवाद.